राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर शुभ सकाळ. तर इकडं वाजले होते 9:45 म्हणजे 10:30 असा टाईम झालेला होता आणि आम्ही निघालेलो आहोत तर आज माझ्या आजोळी. तर बघा, आजोळी जायलं की आपल्या सगळ्या काही लहानपणीच्या आठवणी ह्या ताज्या होतात आणि आपले जे काही आपण लहानपण कसं घालवलं, आपली आजी होती त्यावेळेसचं आपलं लहानपण कसं गेलं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण आजोळच्या वाटेला लागतो त्यावेळेस सगळं काही आठवतं बरं का. आणि माझ्या पण बाबतीत असं झालं, आजीच्या गावाला जायले तर आजीची खूप आठवण येत होती. आणि मग इकडे जाताना आज होतं मामा मामीकडे धोंडे जेवण आणि त्याचबरोबर मावशींची ओटी पण भरायची होती, त्याच्यामुळे खास तर मी जात होते. पण त्याचबरोबर मामा मामीने धोंडे जेवणाला पण बोलवलेलं होतं. तर इकडं घरी गेलो, चहा पाणी सगळं झालं आणि आता ह्या मामाच्या घरून दुसऱ्या मामाच्या घरी आम्ही जेवण्यासाठी निघालो. मग जाताना एक रील्स तर होणारच, कारण मला रील्सचा जास्त नाद आहे. तर सगळे जाऊन बसलो. तोपर्यंत तिथं सजावट चालू होती मुलींची. बघा, घरात ना मुली असल्यास ना खूप वेगळं वातावरण असतं आणि त्या म्हणजे हौशी असल्या का नाही मग काय वेगळंच निराळंच. तर असं स्वागतासाठी मस्त असं छान असं डेकोरेशन केलं होतं, रांगोळी काढली होती, फुलाची सजावट केली होती. छानपैकी मुलींनी आमच्या स्वागताची छान अशी तयारी पण केली होती. आणि मामा मामीच्या घरचं धोंडे जेवण पण खूप छान झालं. माहेरी पण माझं धोंडे जेवण झालं होतं, पण तिथले काही थोडी घाई गडबड असल्यामुळे ना तिथले व्हिडिओज मी घेतलेच नव्हते, त्याच्यामुळं का नाही राहून गेले तुमच्याशी शेअर करायला. तर चला म्हटलं आज मामा मामीच्या घरच्या धोंडे जेवणाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा. तर सगळेजण होते बघा, माझी आई होती, माझ्या सगळ्या मावश्या होत्या, माझे आजोबा होते, मामा मामी होते, सगळेजण होते. फक्त एकच व्यक्ती नव्हती, ती व्यक्ती म्हणजे माझी आजी. आणि माझ्या आजीची सगळ्यांना मात्र खूप आठवण येत होती. छान प्रकारे असं सगळ्यांनी स्वागत केलं, छान अशी फुलांची सजावट केलेली होती. सगळ्यांसोबत जेवणासाठी तिथे बसवलेलं होतं. माझी मावशी आणि काका भाऊ त्याचबरोबर मामा पण आले. सगळ्यांनी पुढे काढवा व्हिडिओ करू कुठं छान केला. त्याचबरोबर माझ्या मामाची पाळी पण घेतली, कारण भाचीचे पाळी धुणं या घरामध्ये खूप भागाची गोष्ट मानली जाते. लेक जावळीचे भाचीचे इकडं मामीने बसवलं सगळं पूर्ण केलं. त्यांचे पण परवाची पण त्यांनी पाळी घातली. तर खरंच गावाकडची प्रथा बघून खरंच खूप छान वाटलं बरं का. कारण गावाकडची रीती रिवाज ह्या काही वेगळ्या. आजकाल सिटीला एवढं काही जास्त म्हणजे रीतिरिवाज मानपान एवढं काही करत नाहीत, पण मला खेडेगावात आणखीन सुद्धा मानपान आहे. तर बघा, एवढ्या साऱ्या मावशी आहेत, पण जे काही साधं बोळं होईल त्यांच्याकडून जे काही त्यांना होईल तेवढ्यात त्यांनी हे सगळं काही धोंडे जेवण साजरं केलेलं आहे. सगळ्यांना जेवण करून चुलत बहिणी असो, सख्या बहिणी असो, सगळ्यांनी त्या आमच्या मामांनी सगळ्यांना बोलवलं होतं, सगळ्यांना जेवण केलं होतं. छान अशी सजावट करून सगळ्यांचं छान असं स्वागत केलं होतं आणि सगळे खूप छान म्हणजे खूप आनंदी होते बरं का. तर सगळ्यांनी मस्त आनंदाने एकदम जेवण केलं आणि नंतर मग मामाच्या घरी आलो तिकडं आणि सगळ्यांना मामाने साड्या घेतल्या होत्या. त्याचबरोबर मावशींची ओटी भरायची होती माझ्या, त्याच्यामुळं मी पण त्यांना साड्या आणलेल्या होत्या. तर सगळ्या साड्या अशा मांडल्या आणि आता तयारी करायची होती ओटी भरण्याची. मग मला इकडं माझ्या मावशींनी साडी आणल्यामुळं माझ्या मावशींनी बांगड्या भरल्या. त्याचबरोबर दुसऱ्या मावशीचं चालू होतं चुडे पाटल्याचा. बघा, माहेर पण हात भरून बांगड्या आणि चुडे पाटली आणि माहेरून येताना साडी. हेच खरं प्रत्येक महिलेचं म्हणजे प्रत्येक मुलीचं माहेरपण असतं आणि त्या माहेरपणाचं सुख खरं खूप वेगळं असतं. ज्यावेळेस आपली माहेरमध्ये आई असते ना त्यावेळेस हे सुख प्रत्येकाला मिळतंच. तर मग इकडं माझ्या मावशीला मुली नाही, त्याच्यामुळे मग सगळी काही मावशी म्हणजे मुलीचं जे कर्तव्य आहे तर मी ते पूर्ण करते आणि ते शेवटपर्यंत करणार म्हणजे करणार. तर इकडं मावशीला मुलगी नाही म्हणून मी ओटी भरली, कारण आईने लेकीने आईची ओटी भरायचं जे काही निघालेलं आहे तर ते रीतिरिवाज सगळे मी पूर्ण केले. ही माझी सगळ्यात लहान मावशी आहे, तर तिची ओटी भरली, तिला पण तिच्या आवडीची साडी आणली. 2-3 मी साड्या घेऊन गेली होती, जी पसंत पडली ती घेईल म्हणून.
तर ही तिला छान अशी साडी आवडली, तिनं ती साडी घेतली, ओटी भरली. जे काही पद्धत असते त्या पद्धतीनुसार ओटी होते, पण तिने पण मला नंतर रिटर्न साडी केली, बांगड्या भरल्या, जोडपाटल्या बसवल्या. त्याचबरोबर दुसरीसुद्धा आणखीन मावशी होती, तर तिचीसुद्धा ओटी भरून घेतली. तर बघा, ओटी आता प्रत्येक आई ती आईच असते, प्रत्येक आईची ओटी ही भरलीच पाहिजे. मग इकडं मी यासुद्धा मावशीची ओटी भरून घेतली. आता तिला काही ओटीमध्ये म्हणजे दुसरं काही सामान द्यायचं नव्हतं, पण जशी पद्धत असते तशी पद्धतीने तिचे पाय धुतले, सगळं काही केलं आणि तिला ओटीचं सामान दिलं. तर अशा प्रकारे या मावशीची सुद्धा ओटी भरली. म्हणजे खूप वर्ष झालं गेलेले आहे. ओटी मावशीची पाहिजे. मग ती प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात. तर आमच्या विचारानुसार आम्ही ओटी भरणं ठरवलं आणि मावशीची सुद्धा ओटी भरली आहे. ती जन्मल्यापासून कोणतीही स्त्री असतो, जन्मल्यापासून ती मरेपर्यंत ती सौभाग्यवतीच असते बरं का. जे काही नशिबानुसार असतात ते नशिबानुसार आपल्याला आपली कर्म हे भोगावेच लागत असतात. पण अशा प्रकारे ओटी भरून घेतली आणि छानपैकी सगळ्यांची गप्पा गोष्टी मारून झाल्या. खूप 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 आनंद वाटला. सगळेजण भेटले, मावशींची ओटी भरायची झाली, दोंडे जेवण झालं, आजी म्हणजे आजोबांची सुद्धा भेट झाली. छान प्रकारे इतकं छान वाटत होतं का नाही, वापस जाऊच वाटत नव्हतं, इतकं मन प्रसन्न वाटत होतं. आणि आता परतीचा प्रवास आमचा सुरू झाला. आम्ही निघालो आमच्या गावी, आमचा राम घ्यावा. आणि नंतर मग इकडं थोड्या वेळ जेवण केल्यानंतर पाणी झालं होतं. मग वाटतच दिसली आईस्क्रीम. मग इकडं चला आईस्क्रीम तर खायलाच पाहिजे. इकडं आरतीची ज्या छान गाडीवर झोप झाली होती, मग नंतर आईस्क्रीम खाल्लो आणि नंतर घरी गेलो. असा होता आजचा व्हिडिओ.